नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव कुठेच दिसत नाहीये। बीडचं पालकमंत्री पद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलंय। त्यामुळेच आता अजित पवार पुणे जिल्ह्याप्रमाणेच बीड जिल्ह्याचाही पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। तसं पाहायला गेलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाव गोवल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री पदासाठी विचार केला गेला नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवरती सतत टीका करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांची या निमित्ताने पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे। भाजपाचे आमदार सुरेश धस काय म्हणाले पाहूया। अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत। आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे, इम्पार्शियल काम केलेलं नाही। आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील। आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री बनल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी कुणीही बीडचा पालकमंत्री होऊ नये यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी प्रयत्न केले असं सध्या आपल्याला दिसून आलंय। धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यापैकी कोणालाही पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी मागणी केली होती आणि आता अजित पवार पालकमंत्री बनल्यानंतर सुरेश धस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।